आता काय होईल माहिती का, अंपायर जाईपर्यंत संध्याकाळची वेळच निघून जाईल, मग संध्याकाळच्या मॅचेसच होणार नाही असं पण आहे. कारण आता ही मॅच सुरू आहे 9वी, अजून 4 मॅच आहेत. चला मॅच सुरू झाला मैदानावरती. पहिला बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावेसाठी चौकार. चिक हाल चिक हाल हॅलो हॅलो चिक हॅलो चिक. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळतो, 4 धावा येत आहेत. अक्षय मातले यांच्या बॉलवरती आपण पाहिलं तर पहिलाच बॉल राजेश ओगे यांच्या बॅटमधून 4 धावा आल्यात. KPL कोपरी प्रीमियर लीग 2025 आपण पाहिलं तर सुंदर आणि दमदार पर्व आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय तयार, अक्षयचा बॉल राजेशने फोर्स केलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. पंकज पाटील यांच्या हातामधून कॅच निसटलाय. एका बाजूला असा संघ आहे विवान स्पोर्ट्सचा, ज्यांनी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 मॅच जिंकल्यात, 4था मॅच जिंकण्याचे ते प्रयत्न ते करतायत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नियांश 11 जेसिका 11चा संघ आपण पाहिलं तर खास करून विशाल पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 मॅच पैकी 2 मॅच जिंकल्यात, तेही प्रयत्न करतील 3रा मॅच जिंकण्याचा. पटक्या हवेमध्ये खेळलाय, उंच गेलाय, दूर तर नाही गेला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, स्वतः अक्षय पोहोचल्यात, पुन्हा कॅच ड्रॉप झालाय. कॅच वरती पोहोचतोय ते इरादा चांगला होता, कारण पाठीमागे जाऊन कॅच घेणं तितकं सोपं साधन असतं, परंतु अक्षयने ते प्रयत्न केले होते. आतिश मॅन ऑफ द मॅच. आतिश आतिश घेतला का? पण काय चाललंय पाठीमागे पुण्यात आपण पाहिलं तर चौकार, धावसंख्या धावफलकावरती 8. बारा रन 12. आतापर्यंत 4 बॉलचा केस संपला, धावा झाल्या 12, 2 बॉल बाकी आहेत. अक्षय तयार समोर राजेश. हो वेगवान बॉल पाहायला मिळाला, बॉडीवरती अगदी ब्रश होत असताना पाहायला मिळाला. वेगवान पद्धतीचा बॉल मैदानावरती हाताळला जातोय, खास करून अक्षय मातले यांच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा आतापर्यंत केस संपला, धावा झाल्या 12. नेक्स्ट मॅच ST20 स्पोर्ट्स आणि रुई 11 दोघांसाठी महत्वाचा मॅच आहे. रुई 11 साठी देखील ST20 साठी देखील महत्वाचा मॅच असणार आहे, कारण 4 संघ आपल्याला पुढे घेऊन यायचा आहे. तिथून कुठला संघ पुढे जाईल नाही जाणार, कुठला संघाचा प्रवास थांबेल याची चर्चा होईल. आणखी एक चांगला स्ट्रोक मात्र मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहेत. चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळत आहेत निलेश रमाने, फी करतायत. 1 ओव्हरचा केस संपला, धावा झाला 13. ज्ञानेश यांना विनंती असेल आपल्या शुभस्य मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आतिश पाटील यांना. आणि किरण पाटील RK एंटरप्राइजेस यांच्याकडून आतिशसाठी जे 200 रुपयाचं प्राइस लावलं होतं ते दिलं जात आहेत. 200 किरण पाटील RK एंटरप्राइजेसचे संघ मालक आहेत, त्यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइस दिलं जात आहेत. ज्ञानेश दादा यांच्या शुभस्य आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जात आहे. RK ने खातं ओपन केलं विजयानं, परंतु ते 4थ्या मॅच मध्ये झालं.
आधी झालं असतं तर मजा आली असती, पण क्रिकेटचा खेळ आहे, तो नशिबाचा भाग. तुम्हाला मैदानावरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 13. फिल्डिंग पोझिशन मध्ये आपण पाहिलं तर बदल केले जात आहेत. विकेट किपर मध्ये स्वतः संजय उगे आहेत, त्या ठिकाणी फिल्डिंग मध्ये चेंजेस करतात. पाठीमागे समोर फटका खेळला. एक धाव मात्र पाहायला मिळतात. पाठीमागे आपण पाहिलं तर गणेश आहेत पाठीमागे, त्यांना आपण पाहू शकताय. त्यांच्याच बाजूला ओहो डीडी मामा. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. आज मैदानावरती सर्वांना चान्स मिळाला. विवान स्पोर्ट्स मध्ये आपण पाहिलं तर यापूर्वी आपण आनंद मामाला पाहिलं तर डीडी मामा आहेत. त्याच्यानंतर गणेश यांना पण पाहिलं तर सध्या मैदानावरती हे सर्व रिक्षा चालक मालक आहेत, ते तुम्ही मैदानावरती पाहतात. रन झाला 14. 1.1 ओव्हर्स. सकाळी ज्यावेळी ग्रँड एंट्री पाहिली त्यावेळी ती ग्रँड एंट्री मॅजिक न झाली होती. टीम नियांश 11 जेसिका 11 लिस्टमच्या बाहेर जाणारा बॉल चाललाय पाठीमागे, नाही थांबणार. पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल, त्याच्यावरती अतिरिक्त स्वरूपाच्या 4. एकूण एक्स्ट्रा 5 रन. थँक्यू मास्टर माइंड. आज मात्र मैदानावरती बनायचं. धावा फलकावरती 19 धावा. 1.1 ओव्हर्स. 1.1 चेंडूचा खेळ समाप्त आतापर्यंत झालेला आहेत. अजून 5 बॉल मैदानावरती बाकी असतील. भरत पाटील समोर आपण पाहिलं तर सतीश पाटील. पुढचा बॉल फटका चांगला खेळला आहे. चेंडू हवेमध्ये. फ्लॅटेड सिक्सर बाय सतीश पाटील. सतीश पाटील यांच्या बॅटमधून 6 रन. सिक्सर. थँक्यू. डबल कबरी धावा जर पाहिलं तर 25. 1.2 ओव्हर्स 25 रन. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. 1.2 चेंडू आतापर्यंत खेळ संपल्यात. ओ चांगला बॉल टाकलाय समोर यष्टांवरती आढळलाय आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. हवेमध्ये कळलं पंकज पाटील. पुन्हा एकदा झेल. आता तो डिसेंटला चेंडू सीमारेषेच्या पार. आणखीन एक चौकार. या मॅच मध्ये कमाल धमाल आता होत राहणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आम्हाला जसं समजता तुम्ही तितके साधे नाही हो आम्ही.
इस्टर्न बाहेर. थँक्यू. 1.5 ओव्हर्स आतापर्यंत खेळ संपला. धावा फलकावरती 31-31 ऑन स्कोर कार्ड. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानावरती येत असताना पाहायला मिळतात. चला घाई करा. एका बाजूला महेश पाटील आहेत आणि दुसऱ्या बाजूला महेश गुरव आहेत. दोन्ही महेश सध्या मैदानावरती आहेत. खास करून एक महेश गुरव तर स्पेशली गाव कप साठी आपण त्यांना खेळत असताना नेहमी पाहिलं. 2 ओव्हर पुढचा बॉल ओद विकेट. बाहेरची एच अनटेकन. पाठीमागे अक्षयने घेतलाय कॅच. मिळाली विकेट. बॅट्समन मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का लागलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 30-30. थँक्यू. सध्या प्रसिद्ध असलेलं यूट्यूब चॅनल आपण पाहिलं तर आपल्या पालघर जिल्ह्यातील नारंगी गावातील सर्व तरुण वर्ग आहेत आणि त्याने पुढाकारानं चालू केलेलं आपण पाहिलं तर DBN लाईव्ह. क्लिअरिटी मध्ये सर्वाधिक सुंदर मात्र आपल्या परिसरातील चॅनल पैकी एक चॅनल आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांनाही पाहतायत. 2 ओव्हर 30 रन. हर्ष पाटील आल्यात. समोर आपण पाहिलं तर महेश पाटील आणि रोहिदास पाटील ही जोडी आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती रन घेतील नियांश 11 जेसिका 11 या संघासाठी कशा प्रकारे धाबा बनवतील ते पाहूयात. याच्यानंतर आणखीन एक मॅच होईल जो 10वा असेल. रोही 11 वर्सेस ST20 स्पोर्ट्स आणि त्यानंतर सेमी 1 सेमी 2 आणि डायरेक्ट फायनल. आणि मी फुलपाडा. पहिला बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकावर पाहिलं तर क्रिश कारभारी. फार भारी फिल्डिंग त्याने केलं. सिंगल मात्र फक्त महेश सिंगच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 31-31. लॉस ऑफ 3 विकेट्स. एक 30-3 विकेट. 5 बॉल बाकी. हर्ष तयार. समोर रोहिदास ऑन साइडला लपकण्याचा प्रयत्न. मोठा शॉट खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही करू शकले. सरळ चेंडू विकेट कीपर भरत पाटील यांच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल. 31ला 3 विकेट. 2.2 ओव्हर्स. पुढचा बॉल. हर्ष तयार. लोवर फुलटच बॉल. ऑन साइडला मात्र बॉलला खेचण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रथमेश होगे बंटी वेगाने बॉल वरती आला. चांगली फिल्डिंग त्याने केलं. कॉन्फिडन्स लेवल सध्या हाय आहे. 32 गडी बाद. फुलटस बॉल हवेमध्ये खेळलाय आणि हर्ष यांनी विकेट घेतली तर 200 रुपयाचा प्राइज आलंच होतं आणि ते दिलं जाणार आहेत. हर्ष यांचे वडील बंडू पाटील यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. 200 रुपयांचं हर्ष यांना दिलं जाईल. यार की है यारी निभानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी पीले पीले ओ
बरोबर संदीप राऊत आहेत, तेजस पाटील आहेत, किरण पाटील तुमच्यासाठीच गाणं आलं होतं. बरोबर कॅमेरामध्ये आहेत, हात वर इशारा केले तरी चालतील. आणि आता नीट बसलेत, काही झोपले होते ते पण आता उठलेत बाबा, हात दाखवतात. हा तुमच्यासाठीच गाणं आलं होतं हे पण. कॅमेरामॅननं तुम्हाला बरोबर पकडलेत, त्यामुळे त्याही गोष्टी पाहू शकता. सध्या 32 ला 4 लोवर फुल टच बॉल वरती आपण पाहिलं तर बाद झाल्यात. नवीन बॅटर प्रकाश पाटील आलेत. दादा समोर हर्ष, 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 32 ला 4. ओ डॉट बॉल मैदानावरती होऊ शकतोय, विकेट जाऊ शकतोय. काय घडलंय? ओ आउट. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे नाही तिथे नाही, दोघांमध्ये तालमेलच नाही. फलंदाज बाद. संदीप राऊत एक डान्स होऊ दे, जसा गल्लीमध्ये नाचता तुम्ही तुमच्या होलीला, तसं एक नाचा या गाण्यावर. तसा एक डान्स करा ना, मजा येईल. तो नागिन डान्स संदीप यांचा तो खूप व्हायरल आहे, तो केला तर मजा येईल. नवीन बॅट्समॅन आलेत निकेतन घरत. निकेतन फटका तर खेळलाय, चांगला खेळलाय. 1 रन मिळाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा, नाही थांबवलं. 2च धावा येत असताना पाहायला मिळतात. धावा झाल्यात 34 करायच्या 35. या ओव्हरमध्ये रन किती आलं? फक्त 4 रन दिलेत हर्ष यांनी. चांगलं षटक पाहायला मिळालं हर्ष पाटील यांचं. सलगचा 4था मॅच जिंकण्याच्या तयारीमध्ये आहेत विवान स्पोर्ट्सचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला नियांश आणि जेसिका स्पोर्ट्सला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी त्यांना डिपेंड करायच्या धावा, रोकायच्या धावा. 35 धावा रोखल्या जातील की नाही रोखल्या जाणार याचं आपण चर्चा करूयात. टॉस करूयात. रुही 11 आणि ST20 स्पोर्ट्स. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. आगे निकल आए हम हो, पीछे रह गए. आगे निकल आए हम हो, पीछे रह गए. ऊपर चले आए हम और नीचे रह गए. चला बॅट्समॅन पाठवा मैदानावरती. जास्त वेळ आपल्याकडे नाही. विनंती आहे सगळ्यांना, विनंती आहे थोडा घाई करा. वो हमसे हारेंगे, हम बाजी मारेंगे, हम उनसे क्या है कम, नाचेंगे ऐसे हम, नाचेंगे ऐसे हम, नाचेंगे वो क्या. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम ओ मेरे साथ.
प्यार सात समुंदर पार तेरे पीछे पीछे आ गई मैं मेरे पीछे पीछे आ गई। चला चला मॅच कडे जाऊयात. महत्वाचा मॅच सुरू होतोय दोन संघादरम्यान. त्यानंतर रुही 11 आणि ST20 स्पोर्ट्स. रुही 11 आणि ST20 स्पोर्ट्स दोघांचे कॅप्टन आपण चला या टॉस करून घेऊयात आपण. चला मॅच कडे जाऊयात. सामन्याकडे आपण जाऊयात. मॅचला सुरुवात. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहेत राजेश. समोर आपण पाहिलं तर एका बाजूने भरत पाटील आणि दुसऱ्या बाजूने अक्षय. पहिला बॉल राजेश शोगे. समोर आपण पाहिलं तर भरत पाटील. मजा येईल मॅचला. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय. बॉल नाही थांबणार. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. पहिल्याच बॉल वरती चौकार. 4 समुंदर पार तेरे पीछे पीछे आ गई मैं मेरे पीछे पीछे आ गई जुल्मी मेरी जान। पहिल्या बॉल वरती चौकार येत असताना पाहायला मिळतो धावसंख्या फलकावरती 4. पुढचा बॉल राजेश शोगे तयार. समोर आपण पाहिलं तर भरत पाटील. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. ज्येष्ठांच्या वरून बॉल चाललाय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो धावसंख्या फलकावरती 4. पुढचा बॉल पंचाने मात्र नो बॉल काउंट केला. चेंडू मात्र निघून येतोय. क्षेत्ररक्षक महेश गुरव त्या ठिकाणी बॉलची फील्ड करतायत. नो बॉल पंचाने मात्र त्या ठिकाणी काउंट केलाय. नो +1 एकूण 2 धावा ऍड होतील. संघाच्या धावसंख्या फलकावरती 6. 2 बॉल्स आतापर्यंत केस संपला. धावा झाल्या 6. पुढचा बॉल फ्रीट मैदानावरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फ्रीडचा बॉल अक्षय साठी हवेमध्ये खेळलाय. चेंडू मयुरेश पाटील कॅच घेतात परंतु फ्रीड आहे त्यामुळे कॅचच्या स्वरूपाने बाद तर नाही होणार. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 7. 3 बॉलचा खेळ मैदानावरती आतापर्यंत समाप्त झालाय. तर लक्ष असलेल्या मॅच मध्ये 35. पुढचा बॉल आणखीन एक चांगला बॉल. हलक्यात चेंडूला मात्र फक्त ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. ड्राईव्ह केलाय. मयुरेश पाटील त्या ठिकाणी बॉलची फेकी करतायत. एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 8 रन. 4 बॉलचा खेळ संपलाय. संतोष सावध सुरुवात. दोन्ही बॅटरला माहित आहे तिथे कुठल्याही प्रकारची घाई अगदी करायची नाही. ते प्रयत्न ते करतायत. दुसऱ्या बाजूला न्याश JCK 11 संघ कशा प्रकारे खेळ दाखवेल तेही पाहण्यासारखं असेल. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉलला गुल केलाय. अक्षय मातले यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दिल बहलता है मेरा. 6 धावा येतात. धावा फलकावरती 14. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर फटका चांगला खेळलाय. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. संघाच्या धावसंख्या फलकावरती 1 ओव्हरचा खेळ.
या ठिकाणी समाप्त झालात. 1 ओव्हर नंतर धाबा धावफलकावरती आहेत 15 धाबा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. टार्गेट 35 धावेचं आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 20 धाव्यांचं लक्ष असेल. सावटीचं मयूरकडे ऐकूयात एक संगीत. दिल बहलता है मेरा आपके आ जाने से आपके आ जाने से आपके आ जाने से आपके आ जाने से गुल से गुच्छा से ना बुलबुल के, गुल से गुच्छा से ना बुलबुल के गुनगुनाने से. सुरेश पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत आहे. कोपरी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं स्वागत. रनसंख्या 1 ने वाढल्या. संघाची धावसंख्या 16. पुढचा बॉल महेश गुरव फटका हवेमध्ये खेळलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक दर्जेदार कडक सिक्सर. आओ गुरु करे पीना शुरू आज तो जाम पे जाम जम कर चले कल अंगूर की बेटी मिले ना मिले ना मिले ना मिले. आओ गुरु. मयूर काय गाणं लावलंय. सुंदर सुंदर गाणं मयूरच्या माध्यमातून. 10 मध्ये करायच्या रन 13. महेश गुरव तयार. पुण्यात पुढचा बॉल घेऊन स्लोवर वन त्यालाही पीक केलाय. स्टँड मध्ये पाठवलाय. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. भरत पाटील यांच्या बॅट मधून आणखीन एक ट्रेडमार्क शॉट सिक्सर. सुरेश पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. टॉस करून घेऊयात. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. ST20 आणि रुही 11 शेवटचा मॅच. 9 चेंडू मध्ये 7 ची गरज. आणखीन एक पूल पॉवरफुल ठरेल. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ही मॅच जिंकण्यासाठी आता फक्त एका धावेची गरज राहील आहे. टॉस केला जातो सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते. महत्वाचा मॅच आहे. टॉस जिंकला रुही 11 की ST20. ST20 ने जिंकलेत. कॉन्फिडन्स समीरने जास्त दाखवला होता आणि सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. मॅचला मैदानावरती जिंकलाय टीमनं. सामना जिंकलाय. 4 पैकी 4 सामने जिंकलेत टीम विवान स्पोर्ट्सनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम विवान स्पोर्ट्स. आणि हॅडलक नियांश आणि जेसिका. हा संघ मात्र पराभवाच्या छायामध्ये जावा लागतोय. त्यांना 4 पैकी 2 मॅच जिंकल्यात. 2 ते पराभूत झाल्यात. आता मॅचला सुरुवात होईल. रुही 11 वर्सेस ST20 स्पोर्ट्स याच्यामध्ये मॅचला सुरुवात होत आहेत. टॉस जिंकलायत ST20 संघानं. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे तो निर्णय घेण्यात आलाय आणि बॅटिंग करायची आहे ती रुही 11 या संघाला. घट में चांद हो